कसं आहे माहिती का, मला फक्त विचार करायला वेळ द्या. सगळ्याचा तुम्ही मला सुद्धा जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MM एडिटवरती. तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण जरा न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर अलाइट मोशनला ओपन करायचे. त्यानंतर आपल्याला बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आपल्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. एक इमेज आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. एडिट मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. त्याला अशा प्रकारे पूर्ण साईज करून घ्यायची आपल्याला, अशा प्रकारे त्याची. त्यानंतर शेवटपर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे, बीटपर्यंत शेवटच्या. त्यानंतर अशा प्रकारे समोर यायचं थोडं. इथे आल्याच्यानंतर आपल्याला 13.10 सेकंडपर्यंत यायचं आहे. इथे एक स्पीड मारायचं आहे अगोदर. स्पीड मारल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे परत. आपल्याला अशा प्रकारचे तुम्हाला डायलॉग PNG दिलेला आहे भावना, ते ॲड करायचे आहे. त्यानंतर त्याला अशा प्रकारे पूर्ण त्याची साईज अशा प्रकारे थोडी इन्क्रीज करून घ्यायची. नंतर त्याला पुढच्या बीटपर्यंत आपल्याला ओढायचं आहे. नंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं. परत आपल्याला दुसरी PNG घेतली, तिला ॲड करायचं आहे. जी आपली पहिली PNG लावली तिच्यावरतीच अशा प्रकारे दुसरी PNG सेट करायची. तिची साईज थोडी इन्क्रीज करायची. परत तिच्या पुढे यायचं भावनो. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं. तिसरी PNG घ्यायची, तिला पण शेवटच्या बीटपर्यंत ओढायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती गेल्याच्यानंतर अशा प्रकारे इथे येऊन ती सेट करायची. ती साईज थोडीशी इन्क्रीज करायची. त्यानंतर अशा प्रकारे पुढे यायचं आहे परत एकदा समोर. मीडियावरती येऊन ती जी आपली नेक्स्ट PNG ती ॲड करून तिला 12.10 सेकंडपर्यंत ठेवायची तिला अशा प्रकारे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. तिला अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे इथे ह्या PNGवरती सेट करायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला अशा प्रकारे इथे यायचे. परत इथे एक PNG ती ॲड करून घ्यायची भावना. अशा प्रकारे ती PNG ॲड करून घेतल्यानंतर तिला इथे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आपल्याला. इथपर्यंत तिला ठेवायचं आहे. इथून पुढचा तिचा पार्ट कट करायचा भावना. त्यानंतर आपण ज्या PNG ॲड केलेल्या होत्या भावना त्याच्यावरती यायचं. इथे अशा प्रकारे आपल्याला साईडला अशा प्रकारे सर्व PNGला एक ग्रुपमध्ये ॲड करायचं भावना. अशा प्रकारे ते तुम्हाला दिसून जातील. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे समोर यायचं. त्या PNGला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर पुढच्या बीटवरती येऊन स्प्लिट मारायचं. परत पुढच्या बीटवरती यायचं, स्प्लिट मारायचं. परत पुढच्या बीटवरती यायचं, स्प्लिट मारायचं. त्यानंतर पूर्ण जितके बीट आहे भावना तिथपर्यंत आपल्याला स्प्लिट मारत घ्यायचं आहे. तर मी पूर्ण इमेजला स्प्लिट मारून घेतलेलं आहे भावना. त्यानंतर आपल्याला आता बॅक यायचं आहे. अगोदर शेक इफेक्टवरती यायचं आपल्याला. जो पहिला रेक्टँगल आहे आपला त्याच्यावरती क्लिक करून कॉपी करायचा आपल्याला त्याचा इफेक्ट. त्यानंतर परत बॅक यायचं. बॅक येऊन आपल्याला आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. जो आपण पहिला इमेज ॲड केला होता तिथे यायचं भावना. इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं. तो इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा. त्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं. आपल्या शेक इफेक्टवरती यायचं परत एकदा. त्यानंतर दुसरा रेक्टँगल त्याच्यावरती क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करायचा. नंतर बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. त्यानंतर अशा प्रकारे समोर यायचं आपल्याला. जिथे आपण इमेजला स्प्लिट मारले होते बारीक बारीक बीट आहे भावनो तिथे यायचं. इफेक्टवरती येऊन पेस्ट करायचा इफेक्ट. त्यानंतर समोरच्या याच्यावरती यायचं, इफेक्ट पेस्ट करायचा. परत त्याच्या पुढच्या इमेजवरती येऊन इफेक्टला पेस्ट करायचं. अशा प्रकारे तुम्हाला इथे 17.14 सेकंडवरती येऊन इथपर्यंत तुम्हाला ह्या बीटला हा इफेक्ट द्यायचा भावना. अशा प्रकारे इथपर्यंत तो इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा भावना. त्यानंतर बॅक यायचं. परत आपल्या शेक इफेक्टवरती यायचं आपल्याला. त्यानंतर जो तिसरा इफेक्ट आहे त्याच्यावरती यायचं, तो कॉपी करून घ्यायचा. बॅक येऊन परत आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे समोर जायचं आहे. समोर गेल्याच्यानंतर आपण जिथपर्यंत इफेक्ट लावले त्याच्या समोरच्या इमेजवरती आपल्याला इफेक्ट ॲड करायचे भावना. अशा प्रकारे इथे यायचं. 17.27 सेकंडवरती येऊन ह्या इमेजला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा भावना. या समोरच्या ज्या 4 इमेज राहिलेल्या आहे त्याला अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचा भावना. काही अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या इमेजला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथपर्यंत यायचे. परत आपली जिथपर्यंत आपण PNG लावली होती त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला अशा प्रकारची एक PNG ती ॲड करायची भावना. त्याच्यावरती यायचं. मूव अँड ट्रान्सफरवरती येऊन तिची साईज थोडी कमी करून परत तिला अशा प्रकारे थोडंसं वरती घ्यायचं. इथे
वरती आपल्याला तिला ॲड करून घ्यायचं भावना. त्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्याच्यानंतर परत आपल्याला अशा प्रकारे इथे यायचं. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन एक ब्लॅक शॅडो घ्यायची भावना तुम्हाला. ती काय अशा प्रकारे असेल. मूव अँड ट्रान्सफरवर जायचं. तिला असं खाली ओढायचं भावना. खाली ओढायचं आहे थोडं अशा प्रकारे. त्यानंतर तिची साईज इन्क्रीज करून घ्यायची. अशा प्रकारे ठेवायचं आहे तिला. त्यानंतर तिला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर परत समोर यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला जर बॉर्डर लावायची असेल तर बॉर्डर लावू शकता भावना. अशा प्रकारे बॉर्डरला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जो लोगो असेल भावांनो तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही तो ॲड करू शकता. मूव अँड ट्रान्सफरवर जायचं. त्याला अशा प्रकारे इथे घ्यायचं. इथे आल्याच्यानंतर त्याची जी साईज आहे ती अशा प्रकारे कमी करायची आहे. त्यानंतर ब्लेंडिंग ऑपॅसिटी 50% करायचं. त्यानंतर त्याला अशा प्रकारे लाईटांवरती यायचं आणि त्याला स्क्रीन करून टाकायचं आहे. त्यानंतर तिला शेवटच्या बीटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटू आपण आणखीन अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.